नमस्कार. संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती आहे. पहा, सामाजिक न्याय विशेष विभागांतर्गत नवीन शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला असून शासन निर्णयानुसार लाभार्थ्यांसाठी खुशखबर आहे. पहा, आता ही खुशखबर नेमकी काय असणार आहे त्यासाठी ही व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे, जेणेकरून संजय गांधी निराधार अनुदान योजनेची लेटेस्ट अपडेट तुम्हाला वेळेवर मिळेल. सोबतच पहा, आता जो हप्ता आहे, मार्चचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यासंदर्भातली जी माहिती आहे ती सुद्धा आपण पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ फक्त कंटिन्यू करा आणि चॅनलवर नवीन आला असाल, पहिल्यांदा आपला व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना सर्व लेटेस्ट अपडेट वेळेवर मिळत राहील. तर पहा, संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी जी महत्त्वाची माहिती आहे शासन निर्णयासंदर्भातली, तर तुम्हाला माहीत आहे काही दिवसापूर्वी दिव्यांग कल्याण विभागाची निर्मिती करण्यात आलेली असून दिव्यांग विभाग हा सेपरेटरित्या स्थापन करण्यात आलेला आहे. आता दिव्यांग व्यक्तींना दिव्यांग विभागाच्या अंतर्गतच हप्ता जो आहे तो वितरित केला जाणार आहे, सोडता मार्चचा हप्ता. आता मार्चचा हप्ता तुम्हाला सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत म्हणजेच विशेष योजनेतील लाभार्थ्यांसोबत म्हणजे कोणकोणत्या निराधार बांधवांपैकी विधवा महिला, त्याचबरोबर श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी, वृद्धपकाळ योजनेचे लाभार्थी या सर्व लाभार्थ्यांसोबत वितरित होणार आहे. परंतु मार्च महिन्याच्या नंतर एप्रिल महिन्यापासून मात्र हा हप्ता तुम्हाला सेपरेट दिव्यांग कल्याण विभागाच्या माध्यमातून वितरित करण्यात येणार आहे. परंतु त्यासाठी दिव्यांग बांधवांना अतिशय महत्त्वाची सूचना म्हणजे काय आहे, तर तुम्हाला अगोदर दिव्यांग सहाय्यता पोर्टल जे स्थापन करण्यात आलेलं आहे, जे निर्माण करण्यात आलेलं आहे, त्या पोर्टलवरती रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला वेगवेगळ्या योजनांचा सुद्धा लाभ मिळेल. दिव्यांग सहाय्यता पोर्टलची जी निर्मिती करण्यात आलेली आहे त्याचा मूळ उद्देश हाच आहे की दिव्यांग व्यक्तींना वेगवेगळ्या योजनेचा लाभ देण्यात यावा. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला नोंदणी करणं आवश्यक आहे. लवकरात लवकर नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करून घ्या. नोंदणी करण्यासाठी शासन स्तरावरून सुद्धा सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यासोबतच पहा, बऱ्याच लाभार्थ्यांना UDID कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्यासंदर्भातल्या सुद्धा शासनाच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यासुद्धा तुम्हाला वेळेमध्ये पूर्ण करणं गरजेचं आहे, जेणेकरून इथून पुढे सुरळीतपणे हप्ता व्यवस्थितरित्या चालू होईल. आता मार्चच्या हप्ता वितरणासंदर्भातली पहा, मार्चच्या हप्ता वितरणाचा शासन निर्णय आलेला आहे का, तर नाही. मार्चचा हप्ता वितरण संदर्भातला शासन निर्णय आलेला नाही. तुकाराम मुंढे यांच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींसाठी एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि हा निर्णय म्हणजे काय, बोगस दिव्यांगांची पडताळणी जी करण्यात येत आहे, तर दिव्यांग प्रमाणपत्राची पडताळणी करण्यासंदर्भातला शासन निर्णय आहे आणि त्या शासन निर्णयानुसार आता अतिशय कठोर पद्धतीने पहा, दिव्यांग प्रमाणपत्राची पडताळणी होणार आहे. म्हणजेच काय, UDIDची जी तपासणी आहे ती केली जाणार आहे आणि ज्या पद्धतीने दिव्यांग व्यक्तींच्या योजनांचा म्हणजे दिव्यांगाच्या हक्काचं अनुदान जे आहे ते इतर बोगस लाभार्थी घेतात, त्यामुळे हा महत्त्वपूर्ण निर्णय तुकाराम मुंढे यांच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे. आता बोगस दिव्यांगांची पडताळणी होऊन बोगस दिव्यांगांना योजनेतून बाहेर काढण्याचं काम सुरू करण्यात आलेलं आहे आणि त्या संदर्भातला शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. मार्चच्या हप्त्याच्या वितरणासंदर्भातला आणखीन शासन निर्णय आलेला नाही, परंतु अपेक्षित आहे 10 तारखेपासून या हप्त्याच्या वितरणाची प्रोसेस सुरू होईल. तिथून पुढे काहीतरी आपल्याला माहिती पाहण्यास मिळेल. आज 9 तारीख आहे. उद्या किंवा आज संध्याकाळपर्यंत मेसेज किंवा शासन निर्णयासंदर्भातली ऑफिशियल अपडेट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. शक्यता आहे, जर ऑफिशियल शासन निर्णय आला किंवा मेसेज आला तर तुम्हाला मी कळवणार आहे. त्यासाठी काय करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. सबस्क्राईब करून ठेवायचं आहे.